आज आहे 24 ऑगस्ट 2024। कालच आपण 23 तारखेला एक व्हिडिओ टाकला होता उन्हाच्या पाऱ्यामध्ये दुपारा की या ठिकाणी म्हणजे आज इथं म्हणजे पुरडे सूर्यदर्शन झालेले परभणी जिल्ह्यात आणि परभणी जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे, शेतकऱ्याला जीवदान भेटणार आहे। आणि या ठिकाणी म्हणलं होतं की या ठिकाणी उद्या पाणी साचलेलं दिसल। बघा हे शेतामध्ये इतका पाऊस पडलेला आहे, हे माझ्या हरभऱ्याचं शेत सगळं पाणी झालेलं आहे। तर या ठिकाणी परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज 24 तारखेपासून म्हणजे 24, 25, 26, 27 तारखेदरम्यान राज्यात आणखीन खूप पाऊस पडणार आहे, शेतामध्ये पाणी साचणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये 24 ऑगस्टपासून ते 24, 25, 26, 27 दरम्यान राज्यात आणखीन जोराचा पाऊस पडणार आहे, ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे, तळ्यामध्ये पाण्याची आवक येणारा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात इतर परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आपण जिल्ह्यावर बघू, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, त्याच्यानंतर बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, सांगली, सोलापूर, जत, पंढरपूर, त्याच्यानंतर पुणे, कोकणपट्टी, त्याच्यानंतर नगर जिल्हा, त्याच्यानंतर नाशिक जिल्हा, मालेगाव, संगमनेर, शिर्डी, राहता, त्याच्यानंतर गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, कन्नड, जळगाव, जामोद, सिंदखेड राज्यात, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार, साक्री, पारोळा, संभाजीनगर, जालना, शिर्डी म्हणजे कोपरगाव, म्हणजे जवळपास आज म्हणजे 24, 25, 26, 27 दरम्यान म्हणजे ह्या 4 दिवसामध्ये पुन्हा आणखीन 2दा पाऊस प्रत्येक ठिकाणी येऊन जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। ओढे नाले वाहणारा पाऊस आहे, विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 28 ऑगस्ट, 29 आणि 30 ऑगस्ट दरम्यान परत हवामान थोडंसं ढगाळ राहणार आहे, सूर्यदर्शन होणार आहे। पण पुन्हा 31 तारखेला परत राज्यामध्ये 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबर दरम्यान परत राज्यात पुन्हा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। परत एक सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, दुपारनंतर आज काय होणार आहे, दुपारपर्यंत थोडं ऊन येणार आहे आणि ऊन आल्याच्या नंतर लगेचच दुपारच्या नंतर पुन्हा जोराचा पाऊस येणार आहे। असा काळाकुट्ट आभाळ येईल, त्याच्यामध्ये पांढरे एकदम असे ढग दिसते आणि अंधार पडलेला दिसेल आणि त्या ठिकाणी मात्र जोरदार मुसळधार पाऊस पडेल, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि राज्यात एकंदरीत परिस्थिती तर राज्यामध्ये नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर दोडी, सिन्नर या भागामध्ये आज म्हणजे ह्या 3-4 दिवसामध्ये खूप पाऊस पडणार आहे आणि ते पाऊस पडल्याच्या नंतर त्याचं पाणी गोदावरीला जाणार आहे, गोदावरीचं पाणी लगेच धरणात जाणार आहे आणि त्या धरणाचं पाणी आमच्या जायकवाडी परभणी जिल्ह्याचं आणि नांदेड जिल्ह्याचं